नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते पिरळे रोड या संदर्भात मोठा निर्णय. ही अंतिम लढाई आता आहे. अंतिम लढाई का आहे? त्याचं कारण असं आहे की आता आपण असा एक निर्णय घेतलेला आहे की सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 पासून नातेपुते पिरळे रोड जवळ अन्नत्याग आंदोलन म्हणजे येणाऱ्या सोमवारी आपण नातेपुते पिरळे रोड जवळ अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे. ह्या संदर्भात आपण पत्रव्यवहार आज केलेला आहे. माननीय मुख्य अभियंता साहेब, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे, आणि ही जी माहिती आपण सोलापूर मंडल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांना दिलेली आहे. आणि त्या संदर्भात आज स्वतः वैयक्तिक मी जाऊन पत्रव्यवहार करून आलेलो आहे. अकलूजला असेल आणि बाकीचे मेलने पाठवलेले आहेत. म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये 5 जानेवारी रोजी आपण शेवटची लढाई म्हणजे 5 जानेवारीला आपण आंदोलनासाठी अन्नत्याग आंदोलनाला बसणार आणि जोपर्यंत तो रस्ता किंवा त्या रस्त्याचं काम सुरू होत नाही किंवा त्या रस्त्यासंदर्भात ठोस अशी भूमिका प्रशासनाकडून घेतली जात नाही तोपर्यंत आपलं अन्नत्याग आंदोलन हे सुरूच राहणार आहे. हे या माध्यमातून नातेपुते शहरातील सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो. आणि येणाऱ्या सोमवारी 5 जानेवारी पासून आपण 11 वाजता सकाळी 11 वाजता नातेपुते पिरळे रोड जवळ आपलं अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे त्या रोडसाठी. तर नातेपुते शहरातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की ही शेवटची लढाई आपली आहे आणि ह्या लढाईमध्ये नागरिकांनी सुद्धा सहभागी झालं पाहिजे आणि ह्या अन्नत्याग आंदोलनाला सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. ह्याच या माध्यमातून तुम्हाला माझी विनंती आहे. तर ह्या संदर्भात आपण हा जो निर्णय घेतलेला आहे, ह्या निर्णयामध्ये आपण घेताना संबंधित अधिकाऱ्यांशी आपली चर्चा झाली, ते पण तुम्हाला सांगणं महत्त्वाचं आहे. तर अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आलं की नातेपुते पिरळे रोड संदर्भात गुरुवारी किंवा शुक्रवारी यंत्रणा तयार केली जाईल. म्हणजे परवा दिवशी, आज मंगळवार आहे, उद्या बुधवार, गुरुवार, शुक्रवार, म्हणजे गुरुवार ते शुक्रवार ह्यामध्ये सगळी यंत्रणा त्या रस्त्याच्या संदर्भात आम्ही त्या रस्त्याच्या कामासाठी तिथं आणू. जिथून काम चालू होणार आहे, पिरळच्या तिथं काम जिथून चालू होणार आहे त्या तिथं आणून ठेवू आणि लगेच काम आम्ही सुरू करू, अशा पद्धतीचं त्यांच्याकडून तोंडी सांगितण्यात आलेलं आहे. परंतु मी त्यांना एकच सांगितलेलं आहे की तुम्ही गुरुवारी काम चालू करा, नाही शुक्रवारी करा, किंवा यंत्रणा शुक्रवार आणा किंवा गुरुवारी आणा, आम्हाला ते घेणं देणं नाही. 5 जानेवारी 2026 पासून आमचं म्हणजे माझं अन्नत्याग आंदोलन नातेपुते पिरळे रोड जवळ चालू होणार आहे. जोपर्यंत तुमचं काम सुरू होत नाही तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार आहे, अशा पद्धतीची ठाम भूमिका मी घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही गुरुवारी, शुक्रवारी तुम्हाला जे काय म्हणायचं असेल ते तुम्ही तोंडी मला जे बोलताय ते सगळं मी मान्य करतो. परंतु तुमच्याकडून रस्त्याचं काम सुरू झालं की मग ते अन्नत्याग आंदोलन थांबवलं जाईल, तोपर्यंत थांबवलं जाणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आपण घेतलेली आहे. लक्षात ठेवा. त्याने जरी म्हणलं असलं आपल्याला की परवा दिवशी म्हणजे गुरुवारी शुक्रवारी आम्ही यंत्रणा इथं आणू, तिथून काम चालू होणार आहे तिथं आणि लगेच काम चालू करू, ठीक आहे म्हणलं, तुमचं गुरुवारी आणा, शुक्रवारी तुम्हाला जे आणायचं आणा. तुम्हाला 5 जानेवारी 2026 म्हणजे सोमवारपर्यंत आम्ही तुम्हाला वेळ दिलेला आहे. सोमवारी जर काम चालू नाही झालं, काम चालू नाही असलं तर ते अन्नत्याग आंदोलन पुढं तसं सुरू राहील. ज्यावेळेस तुम्हाला काम चालू करायचं तोपर्यंत तुम्ही करा किंवा नका करू, हे तुमचा विषय असणार आहे. अशा पद्धतीचं पत्र आपण पुणे प्रादेशिकला दिलेलं आहे. कारण सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज किंवा सोलापूरचं मंडल सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून जाणून बुजून दुर्लक्ष केलं जाते का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ठेकेदारांचं ऐकत नाही का, म्हणून आपण निर्णय घेतलेला आहे. तर ठीक आहे, तेच मला तुम्हाला सांगायचं होतं की येत्या सोमवारपासून 5 जानेवारी 2026 पासून नातेपुते पिरळे रोडच्या जवळ ठिकाण तुम्हाला ज्यावेळेस तिथं आपण आंदोलनाला बसू सोमवारी, त्यावेळेस तुम्हाला
ते लोकेशन दिलं जाईल आणि नागरिकांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन त्या संदर्भात आपणही त्यामध्ये सहभागी व्हावं, कारण ही शेवटची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. ह्यामध्ये प्रशासनाने असेल, शासनाने असेल, तात्काळ दखल घेण्यासाठी ही लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. हे त्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.